एक PPL म्हणून आहे आणि एक IPRS या संस्था ज्या आहेत, IPRS PPL या संस्थासुद्धा याची दखल घेतलेली आणि आम्ही सर्वांना तक्रार केलेली आहे. त्यामुळे गाणं आता सध्या कुठंच उपलब्ध नाही आहे. त्यांच्या मेन चॅनलवर आता एवढं 10 मिलियनचं चॅनल, आता आपण पण डिजिटल वर्ल्डमध्ये आहेत, 10 मिलियनच्या चॅनलवरून जे आहे की ते गाणं जे आहे आउट झालेलं आहे, आता त्याच्यावर स्ट्राईक मारलेला आहे. मला जे पुणे पोलिसांनी जे नोटीस बजावली, हां, तुमच्याकडे राईट्स आहेत म्हणतात. हां. मग या राईट्स तुम्हाला त्यांनी उद्या 10 तारखेला बोलवलंय, 3 तारखेला उद्या जात आहे ना मी. तिथे तुमचे राईट्स तुम्ही दाखवणार आहे? हो, त्यांना मी दाखवणार आहे ना, त्यांना सर्व दाखवणार आहे. कशाला त्याच्याला काय पोलिसांनी काय कुठली खबरदारी किंवा त्याचं ओरिजिनल न बघता तुमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? त्यांनी जे आहे की आता मला सुद्धा काही माहिती नाही. मी चेन्नईला होतो, मी त्याच्यानंतर जे त्या पोलीस स्टेशनचे API जे आहेत शिरसाट, त्यांनी मला फोन केला आणि हे पाठवलं. मी म्हणलो ठीक आहे, मला माझ्याजवळ आपल्याजवळ सर्व हक्क असल्याच्या नंतर आणि 2015 पासून त्यांनी वारंवार त्या कराराचं उल्लंघन केलेलं आहे, हे ऑन पेपर रेकॉर्ड असल्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही त्याचं. विषय नाही, पण त्यांनी शहानिशा न करता त्यांनी आता त्यांच्या विरोधात सुद्धा दाद मागू शकता ना. त्यांचं सुद्धा आपण पहिल्यांदा मी जे मला बोलवलेलं आहे, मी जाऊन त्यांना मी सर्व दाखवणार आहे. त्यानंतर जे कायदेशीर लढाईला मी सक्षम आहे. सर, हा प्रकरण तुमचा 2015चा आहे. 2015 नाही 2015 मध्ये मी त्यावेळेस तर मला काही माहीत नव्हतं. हा जे शांताबाई जे सॉन्ग आहे हे 2015 मध्ये गणेश उत्सवामध्ये एवढा धुमाकूळ घातला होता आणि मी हा दिवाळीचाच पिरियड होता. मी दिल्लीहून मी राहायला दिल्लीला आहे आणि मला दिवाळीच्या दिवशी यायचं होतं इथं दिवाळी साजरी करायला. तर मी दिल्लीहून मुंबईला आलो सकाळच्या फ्लाईटनं आणि तिथून बाय रोड माझी गाडी घेऊन जे आहे मी येत होतो आणि सहज पुण्यापर्यंत झोप झाली आणि त्यानंतर मी एक माझी क्युरिओसिटी म्हणून की मराठीमधलं सर्वात बिगेस्ट सॉन्ग कोणतं आहे. आता आपण सर्व साऊथचं हे ते सर्वच बॉलिवूडचे गाणे ऐकतो, पण मराठीमधलं काय, तर त्यावेळेस मला कळालं होतं की दिवाळीमध्ये की कंप्लीट त्या प्रवासामध्ये पुण्याहून तर म्हणजे मुंबईहून निघालो तर पुणे ते नांदेड येऊजेपर्यंत फक्त एकच गाणं मी ऐकत बसलो आणि त्याचे वेगवेगळ्या स्टोऱ्या आणि कसं तयार झालं, किती आपल्या झोपडपट्टीमधला जो संजय लोंढे जो एकदम गरीब कलाकार आहे, आजही तो गरीबच आहे, त्याची सुद्धा दखल कोणत्याही फिल्म इंडस्ट्री वाल्यांनी नाही घेतली. त्याची दखल मी घेतलेली आहे आणि त्याला आता एवढ्या रिच लेवलवर आणि सनी लिओनी जी आहे ती त्याच्यावर परफॉर्म करत असल्यामुळे हा गाणं पूर्ण जगभरामध्ये आणखीन प्रदर्शित होईल. आणि ही कॉपीराईटची जे केस आहे ही 2014 मध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांना दिलेलं आहे. फर्स्ट पहिल्यांदा 30 ऑगस्ट 2024ला आम्ही पहिल्यांदा दिलेला आहे त्यांना. तेव्हापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. नाही, त्यांना अटक नाही. आता मी गुन्हा आता जस्ट दाखल करत आहोत. त्यावेळेस 1 लाख प्लस टॅक्सेस असं दिलेलं होतं मी त्यांना. सुमित सोबत करार झाला आणि तो बाय लिगल पद्धतीनंच बाय चेकनं. हे सुद्धा विरुस्वामी म्हणून आहेत, हे सुद्धा आपल्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे यांनी सुद्धा. फिल्मचा बजेट जवळपास 5च्या वर झालेला आहे, असं 5,000. मोठा चित्रपट आहे आणि वेगवेगळे नाही पहिल्यांदा जो मूळ जो गाणं जे होतं हे संजय लोंढे एक आपला कलाकार आहे, खूप अत्यंत गरीब, तो तेव्हा पण गरीब होता आणि आता सुद्धा आहे. त्या गाण्यामुळे सुमित म्युझिकनी कमीत कमी 4-5 करोड रुपये एका गाण्यावर कमवलेले आहेत. 5 करोड रुपये त्यांनी कमवलेले आहेत. तरीसुद्धा त्यांचं आणखीन चालूच आहे.
आता सुद्धा ते सोडत नाही. तर त्यांनी फक्त 25,000मध्ये ते गाणं त्यांना विकलं. त्यांचा भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, पण दुर्दैवानं त्याचा भाऊसुद्धा त्यांचं काही हे नाही झालं आणि त्याचं निधन झालं हॉस्पिटलमध्ये. पण हे गाणं त्यांनी विकून टाकलं. त्याच्यानंतर सुभाष परदेशी जे आहेत यांनी त्याचे गाण्याचे हक्क घेतले. ती म्युझिक कंपनी आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून जे आहे की मी हक्क घेतलेले आहेत. असा हा एंटायर व्यवहार आहे. आणि आता काय झालेलं आहे की हा गाणं एवढं भव्य दिव्य झालेलं आहे आणि असं सनी लिओनी आलेली आहे. त्याची जे व्याप्ती आणि व्यावसायिकता जे आहे हे बघून त्यांचं कंप्लीट मन हे झालेलं आहे आणि त्यांना असं वाटते की आता आपण सुद्धा याच्यामध्ये हे राहूत, काहीतरी आपला सुद्धा हक्क ठेवायला पाहिजे. पण तो लिगली आणि हे कंप्लीट माझे हक्क असल्यामुळे त्या परमनंट परपेच्युअल IPR राईट्स जे आहेत शांताबाई सॉन्गचे माझे आहेत. याच्यानंतर ते क्लेम करूच शकत नाहीत. आता त्यांचं म्हणजे कोणत्या पद्धतीने तुमच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये असं एखादी संस्था नाही का ज्याच्याकडे तुम्ही आपण केल्यानंतर त्यांना बोलवणार किंवा हो आहे ना चालू आहे प्रोसिजर. ते सुद्धा चालू आहे. IPRS आमचे जे संस्था आहे, IPRS म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर PPL आहे, मराठी चित्रपट महामंडळ आहे. यांच्यामध्ये सुद्धा केलेला ती प्रोसिजर स्टार्ट आहे आता. ते माझं म्हणणं असेल मग अगोदर तिकडं न्याय मागायचा परदेशींनी डायरेक्ट पोलीस स्टेशनच गाठलं तर, कारण त्यांच्याजवळ काही नाहीच आहे ना. ते काही तुम्हाला चिटिंग करायचा प्रयत्न करा. मला कंप्लीट जे आहे की फसवणूक आपल्या